अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरम आणि विविध संघटनांनी गेल्या 12 फेब्रुवारीपासून बिहारमधील बोधगया बुद्ध विहार इथं मुक्ती आंदोलन सुरू केले. या ठिकाणी असणारे सध्याचे गैरबौद्ध प्रशासक त्या ठिकाणी कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरवतायत असा आरोप करत हे आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील युवा बौद्ध धम्म परिषदेनं या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. देशातील इतर धर्मियांची श्रद्धास्थानं जात्या धर्मियांच्या ताब्यात आहेत. मात्र प्राचीन काळापासून बौद्ध धर्मियांचं मुख्य केंद्र राहिलेलं बोधगया बुद्ध विहार याला अपवाद आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली अशा स्थानाचं पावित्र्य जपलं जावं म्हणून हे ठिकाण बौद्धांकडे देण्यात यावं अशी मागणी युवा बौद्ध धम्म परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. बोधगयामध्ये जे महाविहार आहे ते महाविहार हे देशासाठीच नव्हे तर जगातील एकूण बौद्धांसाठी ते प्रेरणास्थान असल्यामुळं त्याचं संरक्षण आणि त्याची मक्तेदारी ही बौद्धांच्याच हातात असली पाहिजे ही रास्त मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं निवेदन दिलेलं आहे. त्यांनी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री देशाचे आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्याकडं ते निवेदन पोहोचवावं, आमचा हा संदेश पोहोचवावा अशी अपेक्षा आहे. आणि जर का पुढे यासाठी तीव्र आंदोलन करावं लागलं तर युवा बौद्ध धम्म परिषद ही जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये हे उग्र आंदोलन करणार आहे याची ही नोंद जिल्हा. यावेळी संस्थेचे राज्याध्यक्ष डॉक्टर संतोष भोसले, जिल्हा प्रवक्त्या अनिता गवळी, संतोष कांबळे, तात्यासाहेब कांबळे, टी.एस. कांबळे, स्वाती काळे, योगेश कांबळे, काकासाहेब कुरुळुपे, डी.जी. कांबळे, जे.डी. कांबळे, पी.डी. पोंबरेकर, एम.बी. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.